निसर्ग असं एक पुस्तक आहे की त्या पुस्तकाच्या पानामध्ये ना बरेच सारे धडे येते. तर त्याचपैकी आम्ही 40पेक्षा जास्त रानभाज्या दाखवलेल्या आहेत, ती ओळख पटवून दिलेली आहे. त्याचबरोबर त्या खाल्लेल्या पण आहे, ती रेसिपी पण दाखवली. असंच एक नवीन एक चॅप्टर घेऊन येत आहे, म्हणजेच एक नवीन रानभाजी. हाय हाय हॅलो नमस्कार, मी सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आणि मजेत. चला आज मस्त एक रानभाजी बघूया. रानफळ पण म्हणू शकतो त्याला आपण. तर त्याआधी आपल्या चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आज आपण बनवणार आहे चिचोड्याचं एक असं एक पदार्थ जे तुम्ही बनवलेलं पण नसेल आणि खाल्लेलं पण नसेल. नवीन पद्धतीने बनवणार आहे. तर चला पहिल्यांदा आपण चिचोडा खोडून घेऊ. हे बघा, हे आहे चिचोड्याचं झाड. तर आपल्या एका व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की चिचोड्याचं मी पूर्ण डिटेल व्हिडिओ टाकलेले आहे. तर म्हटलं चला एक चिचोड्याची वेगळी काहीतरी भाजी बनवूया. तर चिचोड्याचं झाड हे वांग्यासारखं दिसतं, पण वांग्याचे थोडे मोठे पानं राहते ती. आणि हे रानवांगे म्हणजे चिचोडं, रेचे पानं थोडेसे बारीक राहते ती. आणि सेम वांग्यासारखाच प्रकार आहे, पण एवढंच काही हे चिचोडं कडू राहतं ती. तर चिचोडं हे पित्तनाशक आहे. तर हे चिचोड्याची भाजी किंवा चिचोडं जर खाल्ले ना तर पित्त जळतं, अशा आमच्या आईन ते म्हणते ती. तर ही पित्तासाठी एक नंबर भाजी आहे आणि ही वर्षातून एकदा तरी खावीच. अजून आमच्याकडे अजून चिचोडं भरपूर येते, त्यामुळं मी भरपूर खाणार आहे भाजी. तुम्ही पण नक्की खा. आणि मी कशी बनवले व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चिचोडं काय काय पिवळे येते, काही हिरवी येते आणि काही नारंगी कलरची येते. म्हणजे जे नारंगी कलर आणि पिवळे झालेत नाही का, ते पिकलेले ते पिकलेले पण घ्यायचे. तर चला खोडून घ्यायचे. मला एकाच ठिकाणी ना भरपूर सारे चिचोडा सापडले ते. हे बघा, तर चिचोड्याच्या झाडाला ना काटे येते ना, त्याच्यामुळे सावकाश खोडायचं, हाताला बिताला लागायची भीती. तर बघा एवढे भेटले ते. तर बघू अजून कुठे भेटतात कुठे नाही ते. तसे आम्ही ना त्या काल आलो होतो ना, तर थोडीशी नेली होती घरी आणि म्हटलं चला आज पण थोडीशी घेऊन जाऊ. थोडेसे घरी आहे ती आणि हे एवढे भेटले ती. अजून जाता जाता जर थोडेफार भेटले ना ते पण खोडून नेऊ. मस्त भाजी होईल आणि तुम्हाला दाखवणार आहे भाजी. एकदम भारी लागते. आणि ही भाजीचं चव म्हणायला जर गेलं ना, याची भाजी चव ना कडसर राहते, पण ही पित्तासाठी चांगली ना, त्यामुळे ही अवश्य खावी. आणि आम्ही तर खाणार आहे, तुम्ही पण नक्की या खायला. चला आता जाऊया घरी. जाता जाता जर भेटले तर तुम्हाला दाखवेल.
तर बघा रानात आलो होतो आम्ही आणि इकडे तान्यांच्या राहतात ना त्यांनी बरेच अशी कोथिंबीर दिली. म्हणला दे मला भाजी, काही भाजी बनवायला लागत आहे थोडीफार टाकायला. तिनं पेरली होती ना भरपूर सारे, बघा एवढी दिली कोथिंबीर. चला जाऊ घरी. तर घरी चालले होते ना तर बघा वाट्यामध्येच मला चिचोरड्याचं झाड दिसले आणि बघा किती चिचोरडं लागले ती. तर मी या झाडाचे ना भरपूर सारे चिचोरडं नेलेले ते आणि भरपूर साऱ्या चिचोरड्याची भाजी पण करून खाल्लेली. तरी पण अजून चिचोरडा संपते ना त्या झाडाचे. चोर आहेत ना तोपर्यंत आम्ही खुडून नेणार आहे आणि खाणार पण आहे. तर चला आपण चिचोरडा खुडून घेऊ आता याचे पण. अजून फुलं आहे ती म्हणजे अजून भरपूर दिवस चिचोरडा भेटेल खायला आहे ना. लांब याला त्या रानावनात गाडीच घेऊन आलो. तर हे बघा एवढे चिचोरडे आणले होते. तर याचे मस्तपैकी आपण अशी चटणी बनवणार आहे. तर याच्यामध्ये आपण शेंगदाणे पण टाकणार आहे. तर हे घरचे शेंगा ते मावशीने दिले होते शेंगा, ते थोडेसे घेतले ते. आता हे शेंगांना पहिल्यांदा फोडून घेऊ आणि इकडे बाकीचं साहित्य पण काढून घेतले. तर बघा इथं कोथिंबीर आणली होती नाही का, तान्याने दिली होती कोथिंबीर आहे. आणि हिला कोणत्याही प्रकारचं म्हणजे असं फवारणी बिवारणी करीत नाही किंवा खतं बितं पण मारत नाही. आणि इथं बघा लसूण घेतलेले, हिरव्या मिरच्या घेतले ती. तर आता आपण शेंगा फोडून घेऊ. चिचोरडा पहिल्यांदा चांगले निवडून घ्यायचे, म्हणजे किडी बिडीचे जर असेल ना ते काढून टाकायचे. तर चला चिचोरडा धुवून घेते 2-3 पाण्याने. तर तुम्ही म्हणशाल का चिचोरड्याचे देठ का नाही काढले, पण चिचोरड्याचे देठांना काढायचे नाही. तर आमच्या आईन ते असेच करतात ती, त्यामुळं आम्ही पण असंच करणार आणि ही पारंपरिक पद्धत आहे. तर तुमच्याकडं देठं काढून जर याची भाजी किंवा खरडा परत चटणी करत असेल तर तुम्ही करू शकता. पण आमच्याकडं आहे ते म्हणजे चिचोरडा जसं आणतो ना आम्ही तसं फक्त धुवून घेतो आणि तसं तव्यावर टाकतो, असंच करतो आम्ही. तर चला आता आपण चटणी बनवणार आहे. त्यासाठी चिचोरडा घेतले ते धुवून घेतले स्वच्छ पाण्याने, शेंगदाणे घेतले ते, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपण शेतातूनच आणली होती ती. पॅन तापले, शेंगदाणे टाकून घेऊ. आणि शेंगदाणेत ना चांगले खरपूस भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे भाजले ते आता चिचोरडा पण असे चांगले भाजून घ्यायचे डाग येऊस्तोवर.
तर चला आता आपण मिरच्या आणि लसूण भाजून घेऊ। थोडेसे डाग आले का लगेच काढून घ्यायचे। लसूण आणि मिरचीला चांगला डाग आले ती आता थोडंसं तेल टाकून घेऊ। चिचोडा आणि आपण शेंगदाणे भाजून घेतलेत ना ते टाकून घेऊ। तर बघा सगळं चांगलं परतले। वासताना एवढं भारी येते ना, खायला पण तितकीच भारी चटणी। तुम्ही पण नक्की करून बघा अशी चटणी, ते भारी लागते। तर आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। तुम्हाला वाटलं तर बारीक पण मीठ टाकू शकता, मी जाड मीठ टाकणार आहे थोडंसं। तर चला आता ठेचून घेते। आता हे सगळं चांगलं ठेचून घ्यायचं, आपण जशी चटणी बनवतो ना तशी। तर बघा आपली चटणी झाली आहे। तर मी मस्त अशी तांदळाच्या भाकरीबरोबर खाणार आहे आणि नाही एक भाकर पण बनवले तांदळाची, तुम्हाला खाऊन दाखवते कशी झाली ते पण सांगते। तर चला वाटीत काढून घेऊ। तर तुम्ही मसाला चिचुरड्याची चटणी का बरं अशी केली, तर आपण भरपूर सारे चिचुरड्याचे वेगवेगळे पदार्थ खाल्ले असतील, पण तुम्ही कधी खाल्ले का चिचुरड्याची अशी चटणी? तर चिचुरड्याची चटणी ना 8 ते 10 दिवस टिकते। तर तुम्ही म्हणशाल कसं काय, तर आपण सगळं भाजून घेतलेलं, त्याच्यातला पाण्याचा अंश काढून टाकले, त्यामुळे ना ती 8 ते 10 दिवस ना एकदम आरामशीर टिकते। तर चिचुरड्या ना जास्त कडू राहतात ना, पण आपण याच्यामध्ये कसं शेंगदाणे वापरले ते त्याच्यामुळे थोडंसं गोडवा आला आपल्या चटणीला। आणि शेंगदाण्याची चटणी कशी टिकते ना, सेम अशीच टिकते ही पण चटणी। आजची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। एकच नंबर आहे, एकदम सुपर झाले। तुम्ही पण नक्की बनवून बघा असे। तर चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।